लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. भाडेकरू बनून घरफोडी करणारे बंटी बबली दाम्पत्य अंबड पोलिसांच्या जाळ्यात. भाडेकरू म्हणून राहायला येत घरमालकांचा विश्वास संपादन करून संधी साधत घरफोड्या करणाऱ्या सराईत पतीपत्नीला अंबड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून अटक केली आहे. नवनीत मधुकर नाईक वय 46 वर्ष आणि स्मिता उर्फ प्रिया नवनीत नाईक वय 42 वर्ष, दोघे राहणार भांडूप, मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत. जयेश वागचौरे यांच्या सिडकोतील घरातून 16 तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे सिक्के चोरीला गेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यांच्याकडून चोरीतील दागिने विकून खरेदी केलेला मुद्देमाल 8 मोबाईल, लॅपटॉपसह एकूण 24,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दाम्पत्याविरुद्ध महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असून अंबड व घोटी येथील गुन्हेही उघडकीस आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी हे करीत आहेत. 93/26 कलम 305, 331, 331(3) हा गुन्हा दिनांक 24/5 रोजी दाखल आहे. सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की फिर्यादी हे घरमालक आहेत आणि त्यांनी एका कपलला घर भाड्याने दिलेलं. त्यावेळेस आरोपी यांनी घरमालकाचं विश्वास संपादन करून ते घरी हजर नसताना त्याच्या घरातील जवळजवळ 11-11.5 तोळे सोनं घेऊन लंपास झालेले. सदरचा गुन्हा हा अनोळखी कपल विरोधात दाखल होता. ह्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि तांत्रिक तपास करून तर ह्या गुन्ह्यात आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत. त्यामध्ये एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी, दोघं नात्याने पती पत्नी आहेत. आरोपीचं नाव आहे नवनीत मधुकर नाईक वय 46 वर्ष आणि स्मिता नवनीत नाईक. हे जे रेकॉर्डवर जे आरोपी आहेत त्यांच्यावर 2005 पासून गुन्हे दाखल आहेत. जवळपास 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि बेंगलोर या ठिकाणी हे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये घोटी आणि सफाळे या ठिकाणचे पण गुन्हे ओपन केलेले आहेत. आरोपीकडून आम्ही जवळपास 16 तोळे सोनं रिकव्हर केलेलं आहे आणि जवळपास 3 ते 4 लाखाचा मुद्देमाल त्याच्या घरात जे त्याने ह्या गुन्ह्यातले पैसे चोरी करून जे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे त्या साहित्याने ते साहित्य घेतलेले ते त्यांनी हे केलेले आहे आणि सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. सदरचे कामगिरी आम्ही माननीय CP सर, माननीय SU साहेब, माननीय सिनियर PI साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले. नाही, ह्यांनी सध्या हे दोघंच काम करतात. दोघं पती पत्नी आहेत आणि त्यांचं मोडच असं आहे की एखादं घर हुडकायचं, घर शोधून त्या घर मालकाशी आणि त्याच्या मुलाशी एकदम व्यवस्थित बोलणं आणि घर मालकाकडनं लॉक घेणं की कुलूप घेऊन माझं घराचं कुलूप खराब झालेलं आहे आणि त्याची डुप्लिकेट चावी बनवणे आणि ती परत कुलूप घर मालकाला देणं आणि ज्या दिवशी घर मालक घरी नसतात त्यावेळेस त्याच्या बनावट चावीने कुलूप उघडून घरामध्ये चोरी करत असतात. सध्या त्यांना आम्ही आरोपी यांना भोईसर इथून जिल्हा पालघर इथून अरेस्ट करण्यात आलेले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.